आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी मृणाल दुसानीस तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आलोत बोरिवली ईस्ट मध्ये सौ जयश्री पाटे यांच्या घरी. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, त्यांच्याशी खूप गप्पा मारूया आणि बघूया कोणत्या कोणत्या रेसिपीज ते आपल्याला आज दाखवणार आहेत. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला सांगा, काय करता तुम्ही? हाऊसवाईफ आहात. आणि पहिले तर मला हे सांगायचं, घर खूप छान आहे तुमचं, खूप मस्त, खूप छान सजवलंय, खूप स्वच्छ प्रशस्त. ही आवड कोणाला, तुम्हाला की कोण? सगळं काम तुम्हीच करता? मला सांगा, आणखी कसली कसली आवड आहे तुम्हाला? मला घर सजवायला आवडतं, नवनवीन रेसिपी बनवायला आवडतं. रेसिपीज बनवायला आवडतात. घरात किती लोक आहेत? आम्ही 5 लोक आहेत. 5 जण. कोण कोण? सासू, मी, मिस्टर, 2 मुलं. हो. आणि तुमचं मिस्टर काय करतात? मिस्टरांचा बिझनेस आहे. बिझनेस आहे? कसला आहे बिझनेस? लोकांनी इंजिनियर. अच्छा. मग त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा अशा काही ठरलेल्या आहेत की कसं? नाही, ठरलेल्या नाही. ठरलेल्या नाहीयेत. मग किती वेळ देतात ते तुम्हाला? नाही, वेळ तसा फार नसतो. फार नसतो. मग तुम्ही सगळा वेळ मुलांबरोबर असता? हो. 2 मुलं आहेत ना तुम्हाला? काय नाव आहेत त्यांची? मोठ्याचं नाव सुशांत आहे आणि लहान्याचं नाव सौरभ. सौरभ आहे. काय करतात दोघे? मोठा 10वीला आहे आणि छोटा आहे तो 5वीला आहे. 5वीला आहे. अच्छा. मग त्यांना किती आवड आहे खाण्यापिण्याची? भरपूर. भरपूर. खूप त्रास देत असतील ना, हे करा ते करा. तुम्हाला तुमच्या हातचं त्यांना काय आवडतं? कोणती डिश आहे जी त्यांना खूप आवडते? सर्वच मोस्टली. सगळ्याच, पण तरी आवडती डिश कोणती? आवडती डिश म्हणजे आचारी भेंडी, चीज बॉल. अरे वा, हे पण मी नवीनच ऐकते. बरं, तुम्ही नवीन प्रकारचे सूप ना? बरं, आज तुम्ही कोणत्या रेसिपीज दाखवणार आहात? मी आज कारल्याचा ठेचा. कारल्याचा ठेचा? बर. शिळ्या चपातींची चकली. शिळ्या चपातींची चकली. आणि लापसीचा बिर्याणी. लापसी म्हणजे आमच्या गावी तिकडे सांजा म्हणतात. हा, ते गव्हाचा रवा म्हणतो आपण, ते म्हणजे लापशीची बिर्याणी. बरं, इंटरेस्टिंग आहे. मग सगळ्यात आधी कोणती रेसिपी करणार? कारल्याचा ठेचा. कारल्याचा ठेचा. बरं, मग त्याचं साहित्य सांगा. 2 कारल्याची भरड, दाण्याचा कूट, मीठ, हळद, लिंबाचा रस, तेल, गूळ, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट. साहित्य आपल्याला कळलंय. आता आपण कृतीकडे वळणार आहोत. काय करायचं आता? आधी पहिले कारल्याचं तेलात. अच्छा. कारलं खूप कडू असतं, ते त्यात वेगळं सांगायला नको, पण काही करता येतं का कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी? तुम्ही काही केलंय? नाही, रात्री कापून मिठामध्ये ठेवले. अच्छा, कापून मिठात ठेवलं तर कडवटपणा कमी होतो. आता हे आपल्याला परतवून घ्यायचंय. मग तुम्ही मोहरी वगैरे नाही. आता घालायचं पुढचं? नाही, पूर्ण लाल व्हायला पाहिजे. तुम्ही मूळच्या धुळ्याच्या ना? मग धुळ्यात कुठे होतात राहायला? आम्ही देवपुरात राहतो. देवपुरात. अच्छा. मग हे तुम्ही कुठून शिकलात कारल्याचा ठेचा? हे मी असंच वेगवेगळं करत करायचं, काहीतरी पाहिजे, मुलांनी खायला पाहिजे. हो. आणि तिखट असल्यामुळे ते इतकं जाणवत नाही कडवट आहे किंवा मिरचीचा ठेचा कसा असतो, हा तसंच लागतं, फक्त थोडा कडवटपणा आहे. झालं ना आता? आता 3 चमचे टाक. 3 चमचे. कोणाला जास्त पाहिजे तर टाकू शकतो. हळद घाला तुम्ही. बस एवढी? मीठ. बस एवढं मीठ. आता काय करायचं? हे परतून शेंगदाणे घातले ना. हा, शेंगदाणे घातल्यामुळे ते थोडं आणखी परतायला लागेल ना. शेंगदाणे भाजले जायला पाहिजे. हा, मग आपण भाजून मग केलेलं कूट पण घालू शकतो ना दाण्याचं? चवीत फरक पडतो. चवीत फरक पडतो. फरक पडतो म्हणजे काय वेगळं असतं त्यात? म्हणजे कसं ते जास्त भाजलेले असतात तर याच्यात परत भाजले जातात. हा, बरोबर. झालं ना? आता गुळ घाल. किती घालू? गुळ 1 चमचा. बघा, बस.
आता हा सगळा गुळ वितळेपर्यंत पुन्हा गुळ वितळला का मग मिरचीचं मिरचीची आणि कढीपत्ता ना त्यात कढीपत्त्याची घातलाय. पेस्ट घालायची. हम्म. आता पाणी गेलं तर छान दिसतं. हा मोकळा झाला ना तो. आणि हा 2 दिवस टिकतो. 2 दिवस टिकतो आणि अगदी कशाही बरोबर आपण खाऊ शकतो. भाकरी, पोळी. झालं ना. आता काय घालायचं? मिरचीची पेस्ट मिरची आणि कढीपत्ता. आणि आवडीप्रमाणे घालायचं. कोणाला जास्त तिखट पाहिजे तर ते अजून थोडी घालायचं. अजून घालू. तुम्हाला तिखट जास्त आवडतं ना. हो. छान. आता आपला हा लिंबाचा रस राहिलाय फक्त. ते थोडं मग तो शेवटी घालायचा का? शेव. कारल्याचा ठेचा तयार झालाय. तुम्हाला करून बघायचा आहे. मग पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. कारल्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कारल्यांची भरड, दाण्याचं कूट, मीठ, हळद, लिंबाचा रस, तेल आणि मिरची कढीपत्त्याची भरड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कारल्याची भरड परतून घ्यावी. त्यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे गेल्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट, हळद, मीठ, गूळ आणि मिरची कढीपत्त्याची भरड घालून कारल्याचा ठेचा खरपूस परतून घ्यावा. आम्ही सारे